दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बऱ्याच वेळेस आपण कधीकधी आपली गाडी घेऊन आपण प्रवासाला निघतो आणि मध्येच गेल्यानंतर ती गाडी आपली बंद पडते आणि मग आपण खूप प्रयत्न करतो की ती चालू करण्याची, परंतु काही होत नाही. आणि अचानक एकतरी कोणतरी माणूस येतो, त्याची गाडी थांबवतो आणि आपल्याला विचारतो, मी तुम्हाला काय मदत करू शकतो का? आणि अशा वेळेस आपल्याला खूप आनंद वाटतो की चला कोणतरी आलं आपल्याला मदतीला आणि कोणतरी स्वतःहून विचारलं. कधीकधी आपण बसनी जातो, मी बऱ्याचदा बसनी कामावर जातो आणि अशा वेळेस जर मध्ये बस बंद पडली, आपल्याला कामावर लवकर जायचं असतं आणि अशा वेळेस सर्वांना बसमधून खाली उतरवण्यात येतं आणि अचानक कोणतरी आपल्या एखादा ओळखीचा माणूस आपल्याला भेटतो. तो त्याची गाडी घेऊन जात असतो आणि आपल्याला विचारतो, मी तुम्हाला कुठे सोडू का? आणि अशा वेळेस खूप आनंद वाटतो की चला कोणतरी आपल्याला मदतीला आलेला आहे. असंच जो विचार आहे तसाच तो विचार आंधळा बार्तिमाई ह्याला वाटलं जेव्हा येशूने त्याला विचारलं की तुझी इच्छा काय आहे, मी तुझ्यासाठी काय करावं. येशूला आपली मदत करायची आहे. बार्तिमाईची इच्छा दृष्टी यावी ही होती, ती येशूने पूर्ण केली. आमची इच्छा काय आहे, ही एक मदतीची हाक होती बार्तिमाई आंधळ्याची, जी येशूने पूर्ण केली. आमची मदतीची हाक काय आहे? आमच्या जीवनामध्ये येशूसुद्धा आपल्याकडून हीच अपेक्षा करत आहे की आम्ही त्याला हाक मारावी. त्याच्याकडे जा जेव्हा आम्हाला गरज आहे, त्याच्याकडे जा विश्वासाने आणि नम्र अंतःकरणाने त्याच्याकडे मागा. नम्र अंतःकरणाची जी प्रार्थना आहे ती देव नेहमी ऐकतो आणि ती पूर्ण करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मार्क शुभवर्तमान ह्याचा 10वा अध्याय 91वा वचन. मार्क चॅप्टर 10 and verse 51. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.